तेल हा किती महत्वाचा विषय आहे, तर मध्यंतरी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे जेव्हा भारतात आलेले होते, तेव्हा त्यांच्या आणि मोदी यांच्या चर्चेतला सर्वात मोठा भाग एनर्जी, ऑइल यांनी व्यापलेला होता. आज भारतीय पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे म्हणजे सरकारी सार्वजनिक उपक्रमांच्या कंपन्यांचे तब्बल $17 बिलियन तेल क्षेत्रामध्ये रशियामध्ये गुंतवणूक केलेली आहे. विविध प्रकारच्या तेलाची उत्खनन, त्याच्यातून त्याचं उत्पादन, शुद्धीकरण याच्याकरता भारतीय कंपन्यांचे तुमच्या आमच्या घामाचे $17 बिलियन तिथे गुंतलेले आहेत. त्याचबरोबर रशियन कंपनी ज्या आहेत, रशियाची सरकारी कंपनी रोजनेट, त्यांनी जामनगरमध्ये रिफायनरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. हे सगळं एका रात्रीत ट्रम्प महाशय म्हणतात म्हणून आपण बेदखल करू अशी सुतराम शक्यता आपल्याला वाटते का? इतकं बेअक्कल आपलं डोकं झालंय का भारतीय? विचार करा तुम्ही. सबब भारतीय कंपन्यांवर अशा प्रकारे रशियाकडून तेल घेणं बंद करा असे कोणतेही निर्बंध निर्देश आतापर्यंत या सरकारने दिलेले नाहीत आणि असे आपण निर्बंध त्यांच्यावर लागू करू, निर्देश देऊ अशी शक्यता नजीकच्या काळात मला अजिबात वाटत नाही.